14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध दिला, बुद्धाचा धम्म दिला. संपूर्ण आयुष्यभर जो प्रज्ञासूर्य कुणासमोरही झुकला नाही, तो 1956 ला बुद्धाला शरण गेला. कधी विचार केलाय का? बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य येथील अत्याचारी व्यवस्थेचे, जातीवादाचे, भेदभावाचे चटके सोसले आणि म्हणून त्यांनी ही अत्याचारी व्यवस्था पलटून लावण्यासाठी अहोरात्र संघर्ष केला. आपल्याला त्यांनी मानवी हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण जीवन त्यागले. कधी कॅलेंडर उचलून बघा, कॅलेंडरच्या प्रत्येक तारखेला, प्रत्येक दिवसाला बाबासाहेब आपल्यासाठी काही ना काही करताना दिसून येतील. कधी बाबासाहेब माणसा संघर्ष करताय, कधी काळाराम मंदिर प्रवेश करताय, कधी गोलमेज परिषद मध्ये आपल्यासाठी झगडताय, कधी पुणे करार करताय, कधी ह्या गावी सभा तर कधी त्या गावी सभा. असा कॅलेंडर मध्ये असा एकही दिवस तुम्हाला दिसणार नाही की ज्या दिवशी बाबासाहेब आराम करताय. बाबासाहेबांना जेव्हा या भारत देशाचे संविधान लिहिण्याची संधी मिळाली, ऍक्च्युअली संधी मिळाली नव्हती, बाबासाहेबांनी ती मिळवली होती, हा वेगळा इतिहास आहे. तर जेव्हा बाबासाहेबांनी या भारताचे संविधान लिहिण्याची त्यांना संधी मिळाली, तेव्हा त्यांनी तुम्हा आम्हाला अधिकार मिळवून देण्यासाठी कुठलीच कसर नाही सोडली आणि त्यांनी या भारताचे संविधान लिहिले आणि आपल्या भोवती, आपल्या हक्कांच्या भोवती एक सुरक्षा कवच बांधून दिले. पण संविधान लिहिले म्हणून सर्व झालं का? बाबासाहेबांनी अधिकार दिले म्हणून या, कारण बाबासाहेब म्हणाले होते की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. तर बाबासाहेबांनी हक्क अधिकार दिले, संविधान लिहून दिले म्हणून या गुलामाला गुलामीची जाणीव झाली का? त्याचे जे हक्क अधिकार आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचतील का? किंवा इथली जी व्यवस्था आहे ती त्याला तिथपर्यंत पोहोचू देईल का? ज्या व्यवस्थेमध्ये माणसामाणसात भेदभाव आहे, संविधानाने हक्क अधिकार दिले म्हणून तो भेदभाव संपला का? आणि सर्वात महत्वाचं की या गुलामाला, तो गुलाम आहे, त्याचा मेंदू गुलाम आहे याची जाणीव झाली का? तर हे सर्व शक्य झालं जेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाचा धम्म दिला. बाबासाहेबांनी दिलेला बुद्धाचा धम्म हा दुसरं तिसरं काही नसून आपल्यासाठी दिलेलं, आपल्याला आणि या भारत देशाला दिलेला एक दुसरे सुरक्षा कवच आहे. कारण संविधानाने आपल्या हक्काचं, आपलं संरक्षण तर केलं, पण लक्षात घ्या बुद्ध धम्माने आपल्या मेंदूचं संरक्षण केलं. जर शिक्षण हे वाघिणीचं दूध असेल ना, तर बुद्धाचा धम्म हा त्याच्यात काजू, पिस्ता, बदाम आहे आणि हे काजू पिस्ता रूपी जे शिक्षण रूपी जे दूध आपण पिलोय, वाघिणीचं दूध आपण पिलोय, ते पिऊन आपण इतकं दहाडलो की भल्याभल्यांची तोंड चूप झाले. सर्वप्रथम बुद्ध धम्माने आपल्याला या गोष्टीची जाणीव करून दिली की मी मानव आहे. त्याचा स्वाभिमान त्याच्या धम्माने जागवला. बुद्धाचा जो धम्म आहे तो आज संपूर्ण देशात पसरला, संपूर्ण विश्वात पसरला, 7 समुद्र पार पलीकडे जाऊन पोहोचला. पण ज्या भारत भूमीमध्ये बुद्धाचा जन्म झाला, ज्या भारत भूमीमध्ये बुद्धाच्या धम्माची बीजे रोवली गेली, ज्या भारत भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचे पुनर्जीवित करून 68 वर्ष झाली, तरी सुद्धा या भारत देशामध्ये बुद्धाचा धम्म आज कमजोर का पडतोय? त्याला कारण तुम्ही आम्ही आहोत, जे स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतात, स्वतःला बौद्ध म्हणतात. तर याला आपण सर्व कारण आहोत. कारण आजकाल आपल्याला बुद्धाची गरज फक्त 3 गोष्टीसाठी पडते. पहिली म्हणजे की आपल्याला डॉक्युमेंट्सवर लिहायचं असतं की आम्ही बौद्ध आहोत, तेव्हा आम्हाला बुद्ध आठवतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला आमच्या घरात लग्न असतं, मग लग्नामध्ये आम्हाला बुद्ध पद्धतीने करायचं असतं, तेव्हा आम्हाला बुद्धाची आठवण होते. मग एकदा लग्न झालं रे झालं की आम्ही आपल्या पद्धतीने करायला मोकळे. आता मी सांगणार नाही कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आपण कुठे कुठे जातो. त्यानंतर तिसरं म्हणजे बुद्ध पौर्णिमा आली की आम्हाला बुद्धाची आठवण येते. त्यानंतर बाकी वेळ कसला बुद्ध आणि कसला काय आम्हाला काही घेणं देणं नाही. डॉक्युमेंट्सवर बौद्ध लिहिलं म्हणून आपण बौद्ध झालो का? चला आपण आज ना स्वतःलाच प्रश्न करूया, स्वतःचं आपण परीक्षण करूया. कारण बुद्ध हेच शिकवतो की प्रश्न विचारा, स्वतःला प्रश्न विचारा आणि बुद्ध त्याला उत्तर द्यायलाही भाग पाडतो. तर बुद्ध म्हणतो की मी म्हणतो म्हणून विश्वास करू
मी म्हणतो म्हणून किंवा कोणीही सांगतंय म्हणून विश्वास करू नका. स्वतःच्या तर्कबुद्धीवर घासून बघा, पटलं तर स्वीकारा. ही बुद्धाची शिकवण आहे. तर आज आपण घासून बघणार आहोत, थोडंसं स्वतःला प्रश्न करणार आहोत, स्वतःला परीक्षण करणार आहोत. तर प्रश्न असा आहे की आम्ही खरंच बौद्ध आहोत का? तर सर्वात पहिले हा प्रश्न आहे की बुद्धाने आम्हाला समता शिकवली, मैत्री शिकवली, करुणा शिकवली. मग आम्ही एकमेकांशी, शेजार पाजाऱ्यांशी, आमच्या नातेवाईकांशी आम्ही मैत्रीने समतेने वागतो का? त्यांच्या घरात जर काही चांगलं घडलं तर आपण जळत तर बसत नाही ना? आपण त्यांच्या चुगल्या तर करत नाही ना? आपण त्यांच्या सुखादुःखात सहभागी होतो का? किंवा आपण त्यांचा तिरस्कार करतो? हे प्रश्न स्वतःला विचारा. आणि जर उत्तर मिळाले की नाही तर हो, आम्ही बौद्ध आहोत. जर आम्ही हे सर्व करत नसलो तर आम्ही बौद्ध आहोत. आम्ही बाबासाहेब बुद्धाने शिकवलेल्या मैत्री करुणेच्या मार्गावर चालतो. बुद्धाने आम्हाला अहिंसा शिकवली. आता हिंसा म्हणजे आपण कुणाला मारले म्हणजे हिंसा झाली, पण हिंसा फक्त शारीरिक नसते तर मानसिक सुद्धा असते. कारण बुद्धाने सांगितले की हिंसा मनातून सुद्धा होते. आता आपण कुणाला मारले, आपण कुणाला का मारले? कारण आपल्या मनात हिंसा निर्माण झाली की मला त्याला मारायचे. तर ही मनामध्ये हिंसा निर्माण झाली. त्यानंतर ती आपल्या वाचेने किंवा आपल्या तोंडातून बाहेर आली. कशी? धमकी देऊन, शिवी देऊन. आणि नंतर ती आपण हाताने कंप्लेंट केली, म्हणजे मारून आपण कंप्लेंट केली. तर हिंसा सर्वप्रथम कुठे निर्माण होते? तर मनात निर्माण होते. मनात निर्माण होणे म्हणजे मला त्याला मारायचं, मला त्याचा शिवी द्यायची, त्याचं वाटोळं हो, तो बर्बाद हो. ही काय आहे? एक प्रकारची हिंसाच आहे. तर बुद्धाने आपल्याला अहिंसा शिकवली. तर आपले मन जर शुद्ध असेल, निर्मळ असेल, अहिंसक असेल तर हो, आम्ही बौद्ध आहोत. बुद्धाने समानता शिकवली. संविधानाने समतेचा हक्क देऊन 74 वर्ष झाली, पण सर्वात मोठी असमानता आम्हाला आमच्याच घरात दिसून येते. मुला मुलीमध्ये भेदभाव करणं. जर आमच्या घरात मुलगा आणि मुलगी असेल तर आम्ही आधी प्राथमिकता मुलाला देतो. जितके कष्ट, जितके मेहनत आम्ही मुलाचं करिअर बनवण्यासाठी घेतो, तितकी मेहनत आपण मुलीचं करिअर करण्यासाठी घेत नाही. आणि आपल्या भारताची जी सर्वात मोठी जी कमजोरी आहे किंवा बिमारी आहे ती म्हणजे स्त्री पुरुष असमानता. महिलांनी हे करू नये, महिलांनी ते करू नये, महिलांनी असं वागावं, पुरुषांनीच हे करावं. तुम्हाला माहित आहे, बुद्ध धम्म हा एकमेव असा आहे की ज्यामध्ये महिलांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे. इतिहास साक्ष आहे की महिलांना आपले हक्क अधिकार मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागला. पण बुद्ध धम्म असा एकमेव आहे जगाच्या पाठीवर की तिथे महिलांना संघर्ष न करता आपले अधिकार मिळालेले आहे, स्वातंत्र्य मिळालेले आहे. याचे उदाहरण जर बघितले तर बुद्ध धम्मामध्ये जुन्या काळात जे सोन्याची चिडिया म्हणून ओळखल्या जायचं भारत, तेव्हा महिलांना पुरुषा इतकीच इज्जत होती आणि पुरुषांप्रमाणे त्यांचेही स्तूप बनवले जायचे, जसे की सूर्याचा स्तूप आजही उत्खननात आपण बघू शकतो. त्यानंतर गुजरातमध्ये मागे महिलांचे भिक्खुनींचे महाविहार सापडले, मोठी महाविहारे सापडली, जेथे महिला शिक्षण घेत होत्या, धम्माचं ज्ञान घेत होत्या. आणि आपला बुद्धिस्ट राजा सातवाहन काळातला जो स्वतःला त्याच्या शिलालेखावर स्वतःच्या आईने त्याची ओळख सांगून गेला, आईच्या नावाने ओळख सांगून गेला, गौतमीपुत्र सतकर्णी. तर इतकं महत्व बुद्धाच्या धम्मात स्त्रियांना होतं. सांगायचं तात्पर्य इतकंच की बुद्धाने समानता स्थापन केली आणि सर्वात महत्त्वाचे स्त्री पुरुष समानता स्थापन केली. जर ही समानता आपल्या घरात असेल, आपल्या वर्तनात असेल तर हो, आम्ही बौद्ध आहोत. शिक्षण हा धम्माचा पाया आहे. आपला इतिहास जर बघितला तर दिसून येते की बौद्धांची जी शिक्षण पद्धती होती, जी शिक्षण व्यवस्था होती ती किती मजबूत होती. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला यासारखे मोठमोठे विश्वविद्यालय आपल्या भारतात होते आणि विदेशातले लोक सुद्धा तिथं ज्ञान घ्यायला येत होते. तर शिक्षणाचं महत्त्व पहिल्यापासूनच बौद्ध धम्मात आहे. तर शिक्षणाचं महत्त्व समजून जर आपण आपल्या मुलांना, मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी झटत असलो तर हो, आम्ही बौद्ध आहोत. बाबासाहेब म्हणाले होते की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास घडवू शकत नाही.
आणि भारताचा 80% इतिहास हा बुद्धाच्या नावावर आहे. 80% इतिहास हा बुद्धाचा आहे. या भारत देशात बुद्धाला मिटवण्याचे बरेच प्रयत्न केले गेले, पण त्याच्या धम्माच्या निखाऱ्यावर भारताचा अवघा इतिहास उभा आहे. बुद्धाने ज्या पाली भाषेमध्ये आपले उपदेश दिले, सम्राट अशोकाने त्या धम्मलिपीमध्ये आपला इतिहास दगडावर कोरून ठेवला. ती पाली भाषा आणि ती धम्मलिपी शिकण्यासाठी आपण कधी उत्सुक झालो का? आपल्या पूर्वजांनी जो वारसा आपल्यासाठी सोडून गेले, त्या बौद्ध लेण्यांना आपण कधी भेट दिली का? आणि त्यांचं संरक्षण करणं हे जर आपण आपली जबाबदारी समजत असलो तर हो, आम्ही बौद्ध आहोत. त्यानंतर बुद्ध म्हणाले होते की मी मोक्षदाता नाही, मार्गदाता आहे. पण ह्या आणि बुद्धाने आपले संपूर्ण आयुष्य गुरु बनून मार्गदर्शन करत, पूर्ण आयुष्य त्यांनी गुरु बनून मार्गदर्शन केले. पण ह्याच बुद्धाला आपण देव बनवून पूजेपुरता मर्यादित तर ठेवला नाही ना? जर नाही तर हो, आपण बौद्ध आहोत. बुद्धाने आपल्याला संघ शिकवला, पण आपण हा संघ तर नाही ना? आपण संघटित तर आहोत ना? आपण वेगवेगळ्या गटात विभागले गेलो तर नाही ना? जर नाही तर हो, आपण बौद्ध आहोत. बौद्ध धर्म नाही, धम्म आहे, विचारधारा आहे, जीवन जगण्याचे माध्यम आहे. त्या विचारांवर चालून आपण जीवन जगत असलो तर हो, आपण बौद्ध आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला, बुद्धाचा धम्म दिला आणि सोबत 22 प्रतिज्ञाही दिल्या. त्याचे पालन जर आपण करत असलो तर हो, आम्ही बौद्ध आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला ज्या घाणीतून बाहेर काढलं, ते घाण, ते सर्व जुने रीतिरिवाज जर आपण त्यागत असलो तर हो, आम्ही बौद्ध आहोत. पंचशिलेचे पालन जर आपण करत असलो तर हो, आम्ही बौद्ध आहे. बाबासाहेबांनी आपल्याला जी आपली संस्कृती होती, जो आपला वारसा होता, तो आपल्याला परत मिळवून दिलेला आहे. त्याचे संरक्षण करणे आणि धम्माचे चक्र गतिमान करणे आपण जर आपली जबाबदारी समजत असलो तर हो, आम्ही बौद्ध आहोत. हे प्रश्न स्वतःला विचारा, स्वतःचे परीक्षण करा आणि ठरवा, आपण बौद्ध आहोत की नाही. कारण बुद्ध आपल्याला हेच सांगतो, बुद्ध तर्क वितर्क करायला सांगतो. जर आपण आपल्या बुद्धीचा वापर करत असलो, आपण तर्क वितर्क करत असलो तर हो, आपण बौद्ध आहोत. बस इतकं बोलून मी थांबते.